ब्रेकनंतर नमस्कार महाराष्ट्रामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। 3 विहिरी, 17 बोर आणि जिल्ह्यातील सर्वात मोठे शेततळ असणाऱ्या लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्याला पाणी प्रश्न भेडसावतोय। त्यामुळे यावर्षी शेतातील एकही फळबाग फुललेली नाही आणि म्हणूनच हा बळीराजा हतबल झालाय। दिवस रात्र शेतात राबून आणि पाण्यासाठी 3 विहिरी आणि तब्बल 17 बोर खणल्यानंतरही डोळ्यासमोर उभं राहिलंय डाळिंबाच्या बागेचं हे भयान वास्तव। स्वतःच्या हिमतीवर डाळिंबाची बाग फुलवण्याची जिद्द बाळगणाऱ्या रणजित पाटील या आधुनिक शेतकऱ्याची क्रूर थट्टा निसर्गानं मांडली। पावसाच्या पाण्यावर भरवसा नाही म्हणून त्यांनी पाण्याचे एवढे स्रोत निर्माण केले। पण आज कुठेही पाण्याचा एक थेंबही उरला नाही। शेतीसाठी पाणी तर दूर, पण त्यांना आता पिण्याच्या पाण्यासाठी भटकावं लागतंय। सुरुवातीला मी पहिली विहीर आमच्या शेतामध्ये खोदली 30 फुटाची आणि वर्षभर पाण्याची पातळी कमी होत चालली म्हणून आम्ही दुसऱ्या 2 विहिरी खोदल्या। जवळपास 50-60 फुटाच्या विहिरी आहेत माझ्याकडे दुसऱ्या 2 विहिरी, तरी पण मला पाण्याची कमतरता भासू लागली म्हणून आम्ही बोरकडे वळलो आणि मी पहिला बोर पाडला 300 फुटाचा, तरीही पाणी कमी पडलं, आम्हाला पाणी लागणार झालं म्हणून मी जवळपास 650 फुटापर्यंत बोर 17वा बोर मी 650 फुटापर्यंत घेतला। तरीही आज माझ्याकडे अशी परिस्थिती आहे की जनावरांना सुद्धा पिण्यासाठी पाणी उपलब्ध नाही आणि सगळी शेती माझी उद्ध्वस्त झाल्यात जमा आहे। लातूर जिल्ह्यातल्या लातूर रोड परिसरात रणजित पाटील यांची 30 एकर शेती आहे। जिल्ह्यातलं सगळ्यात मोठं शेतीतळही त्यांच्याच शेतात आहे। डाळिंबाची 3200 झाडं लावली, पण आता त्यातली फक्त 600 झाडं उरलीत। 8 एकरातली संपूर्ण द्राक्ष बाग केव्हाच नष्ट झाली। द्राक्ष, डाळिंब, भाजीपाल्याची विक्री करण्यासाठी 75 मजूर कामाला होते, पण आता त्यांच्यावरही उपासमारीची वेळ आली। लातूर रोड परिसरातल्या बहुतेक शेतकऱ्यांवर हीच परिस्थिती ओढवली। पावसामुळं किंवा निसर्गामुळं आमची यावर्षी शेती नुकसान झालेलं आहे आणि मी शासनाकडे एवढं मागतो की आम्हाला आर्थिक मदत न करता शासनानं आमच्यासाठी कुठलंही पाणी उपलब्ध किंवा एखादी पाझर तलाव किंवा एखादी कॅनल अशा पद्धतीनं जर आमच्यासाठी केले शासनाने प्रयत्न, तर आम्हाला आर्थिक मदतीची गरज नाही। पाण्यासाठीच्या लढाईत पश्चिम महाराष्ट्रातल्या दिग्गज नेत्यांना तोंड देण्याचं धाडस मराठवाड्यातल्या नेत्यांनी कधीच दाखवलं नाही। आजही इथली अत्यल्प जमिनीत सिंचनाखाली येते। शेतकरी पाण्याच्या शोधात जमिनीत खोलवर खणतोय आणि जमिनीतच पाणी नसेल तर तो कुठवर प्रयत्न करणार। निशांत भद्रेश्वर, स्टार माझा, लातूर। रियालिटी शोज मधून सध्या बच्चे कंपनीचे